पित्तदोष हे अग्नीपासून उत्पन्न झाल्याने तीक्ष्ण आणि उष्ण गुणांचं असतं। किंचित स्निग्ध आणि द्रव गुणात्मक म्हणजे लिक्विड प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये असतात आणि ह्याचप्रमाणे आपल्याला पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये सुद्धा हीच लक्षणं दिसतात। तीक्ष्ण उष्ण गुणांमुळेच पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना खूप लवकर भूक लागते, सारखी भूक लागते आणि कफ आणि वात प्रकृतीच्या व्यक्तींच्या तुलनेने पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये लवकर पचन होते, त्यांची पचनशक्ती जास्त चांगली असते। मध्ये त्वचेचा वर्ण हा गौर सांगितला म्हणजे फेअर टू गोल्डन स्किन टोन, त्वचा थोडीशी तेलकट असते आणि ह्या सगळ्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा चेहऱ्यावर एक छान तेज किंवा ग्लो दिसून येतं। पण व्यवस्थित आहार विहार केला नाही तर पिंपल्स वाढणे किंवा त्वचेवर तीळ जास्त होणे, बांग येणे, स्किन इन्फेक्शन्स, सोरियासिस ह्यासारखे त्रास सुद्धा पित्त प्रकृतीमध्ये इतर प्रकृतीच्या तुलनेने जास्त दिसून येते। त्वचेप्रमाणेच केसांचा वर्ण सुद्धा सोनेरी किंवा किंचित ब्राउनिश असं दिसून येतं। नैसर्गिकरित्या पित्त प्रकृतीमध्ये केस विरळ असतात, त्यामुळे केसांची चांगली काळजी घेणं हे ह्यांच्यासाठी अनिवार्य आहे। इतर प्रकृतीच्या मनाने केस लवकर गळणे, टक्कल पडणे किंवा केस लवकर पांढरे होणे हे आढळून येतं। त्यामुळे जेवणामध्ये आंबट पदार्थ आणि मिठाचं प्रमाण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी कायम कमी ठेवावा। पित्त प्रकृतीचा आहार कसा असावा ते बघूया। तर पित्त उष्ण, तीक्ष्ण आणि आंबट गुणांचा असल्यामुळे नैसर्गिकरित्या त्याचे विरुद्ध गुण म्हणजे गार, गोड आणि साधे पदार्थ या लोकांना आवडत असतात। गोड रसांची, तुरट रसांची किंवा कडू रसांचे आहार आणि औषधं ह्या प्रकृतीला मानवतात। त्यामुळे जेवणामध्ये दोडका, पडवळ, तोंडली, भोपळा ह्यासारखे भाज्या ठेवायचे। सौम्य मसाल्यांचे पदार्थ जसे हळद, धणे, जिरे, केसर आहे, वेलची, लवंग ह्याचा वापर जास्त ठेवायचा आहे। फळांमध्ये तुरट रसांची जसा आवळा आहे, त्यानंतर डाळिंब आहे, अंजीर आहे, नारळ आहे, द्राक्षे, टरबूज हे काही फळं आहेत जे पित्त प्रकृतीसाठी चांगले असतात। म्हणजेच आंबट, खारट आणि तिखट पदार्थ, मसालेदार पदार्थ पित्त प्रकृतीला मानवत नाही। त्यामुळे आहारामध्ये हिरवी मिरची, लसूण, कच्चा कांदा ह्याचा प्रमाण कमी ठेवायचं आहे। काळे मिरे, सुंठ ह्यासारखे तीव्र जे मसाले आहेत त्यांचा वापर कमी ठेवायचा आहे। लोणची, पापड, वरच्यावर जास्त चटणी खाणे ह्याचा प्रमाण कमी ठेवायचा आहे। भाज्यांमध्ये पालेभाज्या जसे मेथी आहे, शेपू आहे, डाळींमध्ये तूर डाळ ह्याचा प्रमाण कमी ठेवायचं आहे। प्रकृतीच्या व्यक्तींना उष्ण पदार्थ किंवा उन्हात जास्त वेळ राहणे सहन होत नाही। शरीरात उष्णता खूप लवकर वाढते। हे कमी करण्यासाठी आठवड्यातनं किमान एकदा धण्याजिऱ्याचं पाणी प्यावं, गुलकंदाचा वापर करावा। ह्या व्यतिरिक्त तुम्ही आठवड्यातनं एकदा चंदनबाला तेलाने अभ्यंग करू शकता। ह्यांना घाम सुद्धा जास्त येतो आणि तो दुर्गंधीयुक्त असतो। ते कमी करण्यासाठी मसूर डाळीच्या पिठामध्ये कडुलिंब चूर्ण आणि चंदन चूर्ण टाकून उटणं म्हणून वापरू शकता। त्याने दुर्गंध येणं हळूहळू कमी होऊन जातं। शरीरात वाढलेला पित्तदोष कमी करण्यासाठी तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने वर्षातनं एकदा वमन किंवा विरेचन ही पंचकर्म चिकित्सा घेऊ शकता। प्रकृतीचे व्यक्ती अतिशय हुशार असतात, डिसिप्लिन्ड असतात। हातात घेतलेलं काम त्यांना लक्ष देऊन आणि कॉम्पिटिटिव्हली पूर्ण करायला आवडत असतं। अभिमानी असतात, पण हे शीघ्रकोपी असतात आणि त्यातल्या त्यात जर ते उपाशी असतील त्यावेळेस जर त्यांना कोणी चिडवलं तर मात्र सगळा राग तुमच्यावर निघू शकतो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा। अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेले आवडतील तेही कळवा। धन्यवाद। सर्वे जन सुखिनो भवन्तु।